हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आतापर्यंत आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे कम्प्लिटली बघितलेलं आहे. तर स्टुडंट, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे काय असते आता तुम्हाला माहित झालेलं आहे. जर दिलेल्या टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स हा सेम असेल, त्यांच्यामधला येणारा डिफरन्स हा कॉमन असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, इट इज अ अर्थमॅटिक प्रोग्रेशन, राईट. आणि तुम्हाला जर मी काही टर्म्स दिल्या तर तुम्ही इझिली कॉमन डिफरन्स फाइंड आउट करू शकता, राईट. आणि त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं होतं की दिलेल्या टर्म्स मध्ये येणारी टर्म जर शोधायची असली तर ती कशी शोधायची, हे पण आपण बघितलं मागील एक्झरसाइज मध्ये. त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं की 10 ते 200च्या मधात असणाऱ्या किती संख्या आहेत ज्याला 5 ने डिवाइड होते किंवा असे 4 ने डिवाइड होते, अशा संख्या सुद्धा आपण फाइंड आउट केल्या होत्या. याला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. पण स्टुडंट, आता आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सो आता हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय असते हे समजण्यासाठी आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, स्टोरी. तर त्या स्टोरीचं नाव आहे आपल्या अ वाईस टीचर. आता वाईस टीचर म्हणजे काय? वाईस या वर्डचा मिनिंग आपल्याला माहित आहे, म्हणजे हुशार, आणि टीचर म्हणजे शिक्षक. सो हुशार शिक्षक म्हणजे अ वाईस टीचर असं आपण म्हणतो, राईट. तर आता ही स्टोरी कशी आहे बघा. एकेकाळी एक राजा होता, आणि त्या राजाच्या आहे ना दोन मुलं होते. एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. तर राजाचा जो मुलगा आहे त्याचं नाव होतं यशवंत राजे, आणि मुलगी जी आहे तिचं नाव होतं गीता देवी. मग आपण त्याला शॉर्टकट मध्ये यश आणि गीता असं म्हणू, ठीक आहे. तर आता मी इथे त्यांचे नावं लिहितो. यश, एक मुलगा होता राजाचा, आणि दुसरी मुलगी आहे गीता. ठीक आहे, असे दोन मुलं राजाचे होते. ठीक आहे, तर या स्टोरी मधले हे दोन कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर एक दिवस म्हणजे राजाने दोन टीचर्स अपॉइंट केले होते या दोघांना हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी. दोघांना काय शिकायचं होतं? हॉर्स रायडिंग. ठीक आहे, हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी यांनी दोन टीचर्स अपॉइंट केले. तर यश साठी एक टीचर आणि गीतासाठी एक टीचर. तर यश साठी जे टीचर होते तिचं नाव होतं तारा, आणि गीतासाठी टीचर होते तिचं नाव होतं मीरा. असे दोन टीचर्स अपॉइंट केले होते, तारा अँड मीरा. तर मग हे जे अपॉइंट केले होते, तर त्या दिवशी राजाने या दोन्ही टीचर्सला महलामध्ये बोलवून त्यांना त्यांची सॅलरी विचारली होती की तुम्हाला किती सॅलरी अपेक्षा आहे, तुम्ही सांगा किती सॅलरी पाहिजे हॉर्स रायडिंग शिकवण्याची. तर 12 महिने म्हणजेच 1 वर्षापर्यंत तुम्हाला हॉर्स रायडिंग शिकवायची या दोन मुलांना. तर तुम्ही किती सॅलरी घेसाल? तर तेव्हा तारा म्हटली की ठीक आहे, मला 100 गोल्ड कॉइन्स पाहिजे. प्रत्येक महिन्याला 100 गोल्ड कॉइन्स, आणि दुसऱ्या महिन्यात म्हणजे 200 गोल्ड कॉइन, तिसऱ्या महिन्यात 300 गोल्ड कॉइन, असे 100-100ने वाढवत वाढवत मला असे 12 महिन्यापर्यंत एवढी सॅलरी पाहिजे. तर मग राजा म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, मी देऊन देतो. मग मीराला विचारलं तुला किती सॅलरी पाहिजे? तेव्हा मीरा म्हटली की मला जास्त काही नको, मला फक्त 10 गोल्ड कॉइन्स पाहिजे, आणि दर महिन्याला तुम्ही त्याची दुप्पट करा. काय म्हटलं? फक्त 10 गोल्ड कॉइन्स पाहिजे, आणि दर महिन्याला त्याची दुप्पट करा, आणि तेवढी सॅलरी मला द्या. राजा म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, दोघांनाही ती सॅलरी मी देतो. तर मग आता अशी यांची हॉर्स रायडिंग चालू झाली, मुलांना शिकवणं चालू झालं. 3 महिन्यानंतर तेव्हा यश गीताला म्हणतो, यश गीताला काय म्हणतो की माझा टीचर तुझ्या टीचरपेक्षा जास्त स्मार्ट आहे. कारण काय की त्याने 100 गोल्ड कॉइन्स एवढी सॅलरी मागितली, आणि तुझ्या टीचरने फक्त 10 गोल्ड कॉइन एवढी सॅलरी मागितली. तर तेव्हा गीता यशला म्हणते की मीही तेच विचार केला, आणि मीराताईला मी तेच विचारलं की कसं काय तू असं का केलं, 10 गोल्ड कॉइन का मागितले, 100 गोल्ड कॉइन का नाही मागितले. तर तेव्हा मीराताई म्हटली की फक्त तिच्याकडे बघून हसली आणि म्हटली काही हरकत नाही, तू फक्त 8 महिन्यानंतर आमच्या दोघांची सॅलरी कॅल्क्युलेट कर किती होते, तेव्हा तू मला सांग मी बरोबर होते का चूक होते. मग आता 8 महिन्याने असं काय होणार होतं यांच्या सॅलरीमध्ये, तर चला आता ते बघू आपण. तर बघा, याच्यामध्ये आपण जर का दोघांची सॅलरी कॅल्क्युलेट केली, तर ताराचे 100 गोल्ड कॉइन्स, राईट, आणि मीराचे 10 गोल्ड कॉइन्स, हे आपण कन्सिडर करू. तर आता इथे जर आपण दोघांची सॅलरी बघितली, तारा अँड मीरा, आता मी तुम्हाला इथे काढून दाखवतो आणि आपण बघू. तुम्हीच सांगा मग कोणाची सॅलरी जास्त आहे. तर आता इथे फर्स्ट मंथ पासून मोजू आपण. फर्स्ट मंथ ताराची सॅलरी 100 गोल्ड कॉइन्स. त्यानंतर सेकंड मंथ मध्ये हिची झाली 200 गोल्ड कॉइन, बरोबर आहे, 100-100ने वाढणार आहे. त्यानंतर थर्ड मंथ मध्ये 300 गोल्ड कॉइन, फोर्थ मंथ मध्ये 400 गोल्ड कॉइन, फिफ्थ मंथ मध्ये अशी वाढणारी ते 500 गोल्ड कॉइन, 6 मंथ मध्ये 600 गोल्ड कॉइन,
7th मंथमध्ये 700 गोल्ड कॉईन, 8th मंथमध्ये 800 गोल्ड कॉईन होणार. त्यानंतर असंच जर तुम्ही गेले तर 9th मध्ये 900 गोल्ड कॉईन होणार. आणि असंच करत करत जर तुम्ही गेले तर त्यानंतर 10, त्यानंतर 11, त्यानंतर 12 महिन्याची गोल्ड कॉईन्स, राईट. आता आपण ही एवढी सॅलरी जी बघितली तर ही पूर्ण सॅलरी कोणाची होती? ही सर्व सॅलरी होती ताराची. आता आपल्याला बघायची आहे मीराची सॅलरी. तर बघा मीराने असा काय हुशारपणा केला याच्यामध्ये. तर आता इथे बघा मीराची फर्स्ट डेची सॅलरी होती 10 गोल्ड कॉईन्स, राईट. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात मीराची सॅलरी किती झाली? 10चे दुप्पट म्हणजे 2 टाइम्स 20 गोल्ड कॉईन. तिसऱ्या महिन्यात मीराची सॅलरी 20चे दुप्पट म्हणजे 40 गोल्ड कॉईन. चौथ्या महिन्यात तिचे 40चे दुप्पट 80, 80चे दुप्पट इथे होतात 160, 160चे 320 गोल्ड कॉईन, 320चे 640 गोल्ड कॉईन. आता बघा 7व्या महिन्यापर्यंत आले सॅलरी आणि तुम्ही इथे बघू शकता ताराची सॅलरी 700 आहे आणि मीराची सॅलरी वाढत वाढत 640 गोल्ड कॉईन पर्यंत आली. आता याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की 8व्या महिन्यात याची सॅलरी किती असेल. तर 64चे 2 टाइम म्हणजे आता इथे किती होतात? 1280 गोल्ड कॉईन्स, राईट. तर 1280 गोल्ड कॉईन्स आणि तुम्ही इथे एक अंदाज लावू शकता की 8व्या महिन्यातच तिची सॅलरी काय झाली? 2 टाइम्स करत करत या तारापेक्षाही तिची सॅलरी 8व्या महिन्यातच जास्त झाली. म्हणून तिने मीराताईनेच गीताला म्हटलं होतं की तू 8 महिन्यानंतर आमच्या सॅलरीज बघ. तर असंच जर आपण करत करत गेलो तर 12व्या महिन्यापर्यंत तिची सॅलरी हिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. म्हणून मीराला म्हटलेलं आहे अ वाईस टीचर. तर आता तुम्हाला ही गोष्ट समजली असेल कशी आहे. तर इथे जे झालेलं प्रोग्रेशन आहे तर इथे आपण हे जे मीराचं प्रोग्रेशन बघितलं तर याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. कारण बघा ताराची जर सॅलरी बघितली तर T1 पहिली टर्म किती आहे? 100, T2 दुसरी टर्म किती आहे? 200, T3 तिसरी टर्म किती आहे ताराची? 300. असं जर करत करत गेलो तर या प्रत्येक याच्यामधला कॉमन डिफरन्स डी आहे आपला 100, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स काय? 100 आहे ताराच्या सॅलरीमध्ये. तर इथे तुम्हाला 100-100चाच फरक दिसणार. म्हणजे ही तारा जी आहे इट इज इन अ एपी, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे तारा. आणि मीराची जर गोष्ट केली तर बघा 20 - 10 जर केलं तर 10 उत्तर येते, 40 - 20 केले तर 20 उत्तर येते. म्हणजे इथे कॉमन डिफरन्स नाहीये. तर इथे सेम डिफरन्स नसल्यामुळे याला आपण एपी म्हणू शकत नाही. पण आता जर आपण यांचा रेशो घेतला, जर समजा याची T1 आहे, आता ही मीरा जी होती तर मीराचे सॅलरीचे बघा T1 इक्वल्स टू आहे 10, T2 इक्वल्स टू आहे 20, T3 इक्वल्स टू आहे 40, T4 इक्वल टू आहे 80 आणि अँड सो ऑन. असं जर आपण यांचा रेशो घेतला, आता बघा डी इक्वल्स टू यांचा डिफरन्स जर काढायचा तर त्यासाठी आपण रेशो घेतला T2/T1 म्हणजे 20/10 जर आपण केलं तर इथे उत्तर येते 2. त्यानंतर परत एक डिफरन्स जर काढला T3/T2 जर केलं तर काय ते 40/20. तर इथे सुद्धा बे 4 म्हणजे डिफरन्स 2. असंच जर आपण 80/40 केलं तरी उत्तर 2च येणार. म्हणजे यांचा जेव्हा आपण रेशो घेतो तर तेव्हा त्यांचा कॉमन डिफरन्स हा 2 येतो. त्याला आपण म्हणतो की हे रेशो मध्ये आहे. तर त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तर तो आहे Tn+1/Tn. तर हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर आता याच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला लागणार आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनसाठी. तर आता आपण तो पुढे बघणारच आहोत. तर आता हे एवढं तुमच्या लक्षात आलं. तर हे मीराचं जे होतं प्रोग्रेशन याला आपण म्हणतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जे की तिथे दुप्पटने तिप्पटने असं टाइम्सने वाढत जाते, मल्टिप्लाय करत. आणि याच्यामध्ये ऍडिशन करत वाढत जाते 100 मीन्स कॉमन डिफरन्स. आता हे दोन्हीतला फरक समजला. तर ताराची जी होती ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि मीराचं जे होतं ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्याला जीपी असं म्हणतात. जीपी मीन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता याच्यावर बेस जो प्रॉब्लेम्स आहेत आणि फॉर्म्युला आहे तर आपण तो आता शिकू आणि असे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतात तर त्याला सुद्धा आपण बघू. तर चला सुरुवात करू आपल्या टॉपिकला.